फोटोग्राफर ए भाई खाली लागायलाच नाही पाहिजे. रत्न आणि माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीनं त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो. आणि त्यांचं जे वाक्य होतं ते आज आपल्या सगळ्यांना आठवतं. प्रधानमंत्री म्हणून मी जे काम केलं ते कमकुवत होतं की कणखर होतं हे इतिहास ठरवेल, असं वाक्य प्रधानमंत्री पदाच्या वरून ते खाली उतरल्यानंतर त्यांनी बोलले होते. आज संपूर्ण देश आणि पूर्ण जग डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांना श्रद्धांजली देत असताना त्यांचा जो प्रवास होता, गरिबीतून सुरुवात झाली आणि एक बुद्धिमत्तेच्या आधारावर त्यांनी या देशाच्या प्रधानमंत्री पदावर ते गेले आणि देशाला एक आर्थिक दिशा देण्याचं काम, आर्थिक शिस्त देण्याचं काम आणि देशाला पुढे नेण्याचं काम जे डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी केलं ते आज देश आणि जग विसरू शकत नाही. आणि म्हणून आज अशा महान व्यक्तिमत्वातलं भारताचं रत्न आज आमच्यात नाही. त्याचं दुःख देशाला आहे. त्यांचं देशासाठी त्यांचं समर्पण जे होतं ते समर्पण हा देश कधी विसरणार नाही. असं हे व्यक्तिमत्व आज नाही. त्याला फक्त काँग्रेसचंच नुकसान नाही तर हे पूर्ण देशाचं नुकसान डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या गेल्यामुळे झालेलं आहे. असंच मी या निमित्तानं त्यांना आदरांजली व्यक्त करतो. मध्ये होतो त्यावेळेस फायनान्स कमिटीमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग साहेब सुद्धा होते आणि मी प्रधानमंत्री होतो म्हणून मला आता काही कमिटीला जाण्याचं, कुठल्या मीटिंगला, स्टँडिंग कमिटीला जाण्याची गरज नाही असा कुठलाही हेका त्यांच्या मनात नव्हता. फायनान्स कमिटीला आल्यानंतर ज्या काही मौलिक सूचना देशाच्या हितासाठी आणि देशाच्या शेवटच्या माणसासाठी काय करता येईल त्याच्या सूचना ते सातत्यानं द्यायच्यात. आम्हाला खूप गोष्टी शिकायला त्यांच्यापासून मिळाल्या. आपण त्यांचा प्रधानमंत्र्यांचा काळ पाहिला तर त्यांनी या देशामध्ये मनरेगा असेल, शेवटच्या माणसाला 2 टाइम त्याच्या मेहनतीनं खाता यावं म्हणून ही योजना काढली. अन्न सुरक्षेचा कायदा त्यांनी आणला. विरोधकांनाही सोबत घेऊन चालणं. लोकशाहीतली दोन्ही चाकं आहेत आणि दोघांनाही घेऊन चालावं या पद्धतीची भूमिका त्यांची राहायची. आणि एका कमिटीमध्ये असल्यामुळे त्यांच्यापासून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांना कधीही आपलं स्वतःवर घमंड करण्याची प्रवृत्ती नव्हती. एक सामान्य व्यक्तिमत्व म्हणूनच ते जगलेत. आणि त्याच्यामुळे मला एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे की आमच्या नवीन पिढीने विशेष करून सामान्यातून कसं मोठं होऊ शकतं याचं सगळ्यात सर्वोत्तम उदाहरण आपल्याला डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं देता येईल. ज्याप्रमाणे
माजी राष्ट्रपती अब्दुल कलामजीचं उदाहरण देतो आपण. त्याचप्रमाणे डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं उदाहरण आमच्या सगळ्या नवीन पिढीसाठी प्रेरणादायी ठरू शकतं. आणि म्हणून त्यांच्या आठवणी खूप आहेत, शब्द अपुरे पडतात, एवढंच मी म्हणेन. आता ते सगळे पस्तावतात. ज्यांनी कालपर्यंत त्यांच्या महागाईवर टीका केली ते आज गप्प बसलेले आहेत. मी कोणाचं नाव घेणार नाही, ते तुम्ही ओळखता. माध्यमातली लोक सुद्धा त्या काळात डॉक्टर मनमोहन सिंगांना मनमोहन सिंग म्हणायचे. आता त्यांचं मौन हे या देशासाठी किती महत्वाचं ठरलं आणि देश आर्थिक स्थितीकडे मजबूतीनं नेण्याचा आणि जगाला आर्थिक बलाढ्य बनवण्याचा जो संकल्प मुठभर लोकांना नाही, देशातल्या प्रत्येक माणसाला देशाच्या प्रत्येक माणसाला श्रीमंत करण्याचं स्वप्न ज्या डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी बघितलं होतं, या सगळ्यांनाच आता डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांची आठवण येतात, टीका होत राहतात. आणि पण त्या टीकेला उत्तर न देता कणखरपणे देशाच्या प्रत्येक लोकांना न्याय देण्याची क्षमता असलेलं हे व्यक्तिमत्व होतं. आणि याची निवड डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांची आमच्या नेत्या सोनिया गांधींनी प्रधानमंत्री एकदा नाही दोनदा केलेली आहे. आणि देशहितासाठी काय केलं पाहिजे आणि कुठल्या नेतृत्वाला संधी दिली पाहिजे हे गांधी परिवाराने डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे. देशासाठी सर्व काही हीच भूमिका गांधी परिवाराची राहिली आणि ती डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या रूपाने आपण सगळे पाहतो. आम्ही सुरुवातीलाच बोललो आहे की हे सरकार जनतेतून नाही, हे नरेंद्र मोदी आणि अमित शहाचं जे मॅजिक आहे लोकांची मतं चोरायचं याच्यातून आलेलं आहे. त्याच्यामुळे देशात काय चाललं, गावात काय चाललं, राज्यात काय चाललं याचं घेणं देणं नाही. हे मोठे मोठे सत्कार घेतात आहेत. एकीकडे मंत्रालयाचा फ्लॅग आपला अर्धा उतरवला गेलेला आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये सत्कार, त्यांचे आनंद उत्सव सगळे चाललेले आहेत. त्यामुळे अशा सरकारबद्दल मी फार काही बोलावं मला असं वाटत नाही. आता जिथं बेशरमीच त्या लोकांनी घेतलेली असेल, लोकशाहीची कुठली पाळेपोळच त्यांना माहिती नसेल, अशा सरकारबद्दल काय टीका करावी हा एक प्रश्न तर आमच्यासारख्या लोकांच्या समोर. हे खरं तर विरोधकाकडून हे सगळ्या प्रश्नाचे उत्तर घेण्यापेक्षा माध्यमांनी सरकारकडूनच उत्तर मागितली पाहिजे. हे माध्यमाची जबाबदारी आहे. जे सरकार चुकीनं वागत असेल त्या चुकीच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर सरकारकडून घेतलं पाहिजे. विरोधकाकडून घेण्याचा काय आमचा आरोप आहे? आरोप नाही, आता ही वस्तुस्थिती आहे. आणि माध्यमांनी या सरकारच्या प्रत्येक चुकीचं उत्तर त्यांच्याकडून मागितलं पाहिजे आणि सरकारने एकतर प्रायचित्त केलं पाहिजे, दुरुस्त झालं पाहिजे. सरकार दुरुस्त व्हायला तयार नाही. बदलापूरची घटना ताजीच असताना सुद्धा काल अजून पुन्हा बदलापूरमध्ये घटना झाल्या, कल्याणमध्ये घटना झाल्यात, महाराष्ट्रामध्ये घटना होत आहेत. महिला सुरक्षित नाही. काल आम्ही आरोप करत होतो, पण वस्तुस्थिती आज बघा की महाराष्ट्रामध्ये गुंडा राज चाललेला आहे, जंगल राज चाललेला आहे. याच्यात काय बोलावं आता काही कळायला कारण नाही. विधानसभेत गळा फाडून आम्ही बोलायचं, जनतेमध्ये सुद्धा ही भूमिका मांडायची. मला या सरकारने सगळी हद्दपार केलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जंगल राज जो निर्माण झालेला आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की बीडची घटना या मंत्रिमंडळामध्ये आपल्याला उदाहरणार्थ सांगता येईल की मंत्रिमंडळातलेच सत्ता पक्षातलेच आमदार त्यांच्या मंत्र्यावरच आरोप करत असताना या मंत्र्यांचं स्वरूप काय हे आता स्पष्ट होते आहे. आणि म्हणून असं जंगल राज आज सरकारमध्येच निर्माण झालेलं आहे. त्या मानसिकतेचे लोक या सरकारमध्ये आहे आणि महाराष्ट्र आज भयभीत आहे. महाराष्ट्र भयभीत आहे आणि आज मुंबईकरांचा जीव धोक्यात आलेला आहे. पूर्ण पोल्युशन मुंबईत आहे. आजार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. हॉस्पिटल मध्ये जागा नाही, डॉक्टर नाही, औषधी नाही, सगळे व्हेंटिलेटर नाही, श्वासाच्या बिमाऱ्या मोठ्या प्रमाणात वाढल्यात. मुंबई शहरापासून ज्या ठिकाणी महाराष्ट्राची राजधानी आहे त्याच मुंबईतली लोक सुरक्षित नाही, तर गडचिरोली सारख्या चांद्यापासून बांद्यापर्यंत लोक सुरक्षित आहे असं कसं म्हणता येईल? आणि त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न आता सरकारलाच माध्यमांनी विचारले पाहिजे. तेवढी नम्र विनंती आपल्या लोकांना. प्रिव्हिलेज आणायचा, हक्कभंग आणायचा निर्णय केलेला आहे. आमचं सगळे नोटीस तयार आहे. आणि मुंबईत नागपूरचं हे अधिवेशन होतं, जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे काही घोषणा केलेली होती, जे काही परभणी आणि बीडच्या बद्दलची माहिती दिली होती ती सपसेल खोटी होती. प्रोसिडिंग आम्हाला अजून मिळालेलं नाही.
आपल्या युट्यूबला विधानसभेचे आपल्याला पाहायला येतं, पण त्याला विदाउट प्रोसिडिंग आपल्याला ते प्रिव्हिलेज टाकता येत नाही, हक्कभंग टाकता येत नाही. आम्ही त्याची वाट बघतोय. सोमवारी आम्हाला मिळेल अशा पद्धतीचं आम्ही सोमवारी प्रिव्हिलेज टाकू. परभणीची घटना असेल की बीडची घटना असेल, मुख्यमंत्र्यांनी खोटी माहिती महाराष्ट्राच्या विधानसभेत दिलेली आहे. पर्यायानं विधानसभेचं आणि राज्याच्या जनतेची दिशाभूल करण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्यावर आम्ही प्रिव्हिलेज आणू आणि जे आयुध आहेत लोकशाही मधले ते सगळे आयुध आम्ही त्या ठिकाणी वापरू. आता मराठवाड्याची परिस्थिती माहिती नसेल म्हणून मी सांगतोय, त्या ठिकाणी लोकांमध्ये दहशत निर्माण झालेली आहे. लोक हत्यार घेऊन चालतात आहे. कोण कोणावर केव्हा हमले करतील अशी परिस्थिती आज आहे. फक्त बीडची परिस्थिती नाहीये, मराठवाड्यामध्ये सगळीकडे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. अस्थिरता निर्माण झालेली आहे. लोकांमध्ये मोठा असंतोष आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एका जिल्ह्याचे नसतात. मुख्यमंत्र्यांच्याकडे गृह खातं आहे, कंट्रोल त्यांच्याजवळ आहे. त्यामुळे त्यांनी काय करावं, त्यांना मंत्रिमंडळात कोणाला ठेवायचं नाही ठेवायचं तो त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे कोणाला त्यांनी काय करायचं, गुन्हेगारी वाढवायची असेल तर गुन्हेगार मंत्री ठेवा. मी म्हणालो की दागे मंत्री त्यांच्याकडे 65% आहे, तर त्यांना गुन्हेगारी वाढवायची तर गुन्हेगारी मंत्री ठेवतील. मागच्या वेळेसही महायुतीचं जो सरकार 2.5 वर्षाचं होतं, एक मंत्र्याकडे 10 जिल्हे होते, तर त्यांना काही त्याचं घेणं देणं नाहीये. तुम्ही फार काळजी करू नका आणि हे प्रश्न सरकारलाच विचारा, आम्हाला विचारून काय करायचं. सरकार आम्ही थोडी चालवतोय. कमेटी बनाएंगे इस पर हम देखेंगे इस पर अब तक चर्चा नहीं करें. मैं सबसे पहले हमारे देश के रत्न और हमारे देश के माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंह साहब को मैं भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पण करता हूं, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस की तरफ से और पूरे महाराष्ट्र की जनता की तरफ से. उन्हें उस समय में कहा था कि मैंने प्रधानमंत्री कर जो काम किया है उसको आज लोग कमकुवत प्रधानमंत्री करके मेरी आलोचना करते हैं, लेकिन भविष्य बताएगा कि मैं कनखर था. और आज आप देख रहे हो कि जिस दिन से यानी 26 तारीख से आज और आने वाले कल में भी डॉक्टर मनमोहन सिंह साहब ने देश के लिए जो आर्थिक प्लान किया था, आखिरी इंसान को दिल्ली की सरकार न्याय देती है. किसान हो, मजदूर हो, युवा हो, गरीब हो, सबको न्याय देने की, व्यापारी हो उनको न्याय देने की जो सरकार की मानसिकता होती है, उसका एक उत्तम उदाहरण डॉक्टर मनमोहन सिंह साहब ने देश के 10 साल के प्रधानमंत्री पद पे दिया है. पूरे दुनिया में जैसे हर दुनिया के हर देश के मुखियाओं का जब मीटिंग होता है, उसको सम्मेलन बोलते हैं, अपन कॉन्फ्रेंस बोलते हैं, उसमें इनका एक सत्कार हुआ था. और सत्कार इसलिए हुआ था कि दुनिया भर के जितने भी मुखिया उनके देश के थे, सबसे ज्यादा पढ़े हुए विद्वान ऐसे डॉक्टर मनमोहन सिंह साहब अकेले थे. और इसलिए दुनिया भर के मुखियों ने उनका स्वागत किया था, सत्कार किया था, सम्मान किया. लेकिन उन्हें अपने बैनर नहीं लगाया या कांग्रेस पार्टी ने नहीं लगाया, क्योंकि ये हमारे देश का बहुमान दुनिया कर रही है. ये आज तो मैं उसमें नहीं जाना चाहता हूं क्योंकि वो राजनीति हो जाएगी, लेकिन मैं इसमें इस माध्यम से बताना चाहता हूं, जो लोग उनकी आलोचना कर रहे थे आज उनको याद कर रहे हैं. उनके आर्थिक जो उनने नियम लगाए थे उसके आधार पर देश खड़ा हुआ, उसके लिए आज उनको सब लोग
उनके आलोचक भी उनको याद कर रहे हैं। और ऐसे महान व्यक्तिमत्व डॉक्टर मनमोहन सिंह, जो आर्थिक नियोजन के डॉक्टर थे, ऐसे डॉक्टर आज हमारे में नहीं है। देश गए 10 साल से जो आर्थिक कमजोर होते जा रहा है, वो भी पूरा देश देख रहा है। और इसलिए ऐसे महान नेता को जब श्रद्धांजलि देना है, तो मैंने कहा कि ये देश के सुपुत्र थे और देश के एक रत्न भी थे। तो ऐसे महान व्यक्तिमत्वों के लिए जो अपोजिशन का भी सम्मान करते हैं, आज तो वो व्यवस्था खत्म हो गई है, लेकिन डॉक्टर मनमोहन सिंह साहब के बारे में हम उनके पार्लियामेंट की स्पीच भी हम सुनते हैं, उनके व्यवहार में भी देखते हैं। तो उन्हें सबको लेके चलने की एक उनका स्वभाव था। आज ऐसे सबको लेके चलने वाले व्यक्तिमत्व के लिए अगर राजघाट पे स्थान सरकार के तरफ से दिया गया रहता, तो हमारा देश ऐसे महान व्यक्तिमत्वों को की पूजा करता है, सम्मान करता है, ये मैसेज गया रहता। लेकिन वो लानत सत्ता में बैठे हुए लोगों में नहीं है, वो सोच नहीं है, ये बात आज सामने आ रही है। तो अब जिनके हाथ में पावर है वो कुछ भी कर सकते हैं, तो इसलिए उनके बारे में ना चर्चा करें। और ऐसे सुपुत्र के लिए जो किसी से भी भेदभाव नहीं किया, तो उसके बारे में अगर भेदभाव होता है, तो ये ओछेपन की राजनीति जो देश में चल रही है, उसके दर्शन हो रहे हैं। देखो मैं इसलिए कहा कि मैंने शुरुआत में कहा कि ये ओछे राजनीति की एक सिस्टम देश में शुरू हो चुकी है, उसका दर्शन हो रहा है। डॉक्टर मनमोहन सिंह ने देश के लिए काम किया, खुद के लिए नहीं। आज भी उनकी प्रॉपर्टी के बारे में भी विश्लेषण आ रहा है, देख रहे हैं। रिजर्व बैंक के गवर्नर, देश के अर्थमंत्री और देश के प्रधानमंत्री, ऐसी बड़ी सिस्टम से वो चलते आ रहे हैं। आज भी उनकी प्रॉपर्टी के बारे में जो विश्लेषण आया, 10 करोड़ के ऊपर प्रॉपर्टी उनका नहीं, एक मारुति 800 कार उनके नाम पे। तो मेरा ये कहना है कि ऐसे गांधी विचार के धारा के साथ चलने वाले व्यक्ति को, देश के लिए जीने वाले व्यक्ति को इस तरह से अपमानित किया जाता हो उनके मरणोत्तर के बाद भी, तो ये ऊंची राजनीति की व्यवस्था है और इस पर चर्चा हम नहीं करना चाहते। हमारे राष्ट्रीय अध्यक्ष जी मल्लिकार्जुन खड़गे जी ने मांग की थी, लेकिन सरकार ने उसको एक्सेप्ट नहीं किया, तो इसलिए उस पर कांग्रेस कोई एजिटेशन करेंगे ऐसा मुझे नहीं लगता। लेकिन जो देश की देश में राज्य में बैठे हुए लोग हैं, सत्ता में बैठे हुए लोग हैं, उनकी ऊंची राजनीति का एक परिचय दुनिया देख रही है। देखो, सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं हो सकता। वही कहावत अब सबको याद आ। बीजेपी और आरएसएस ने जिस तरह से एजेंडा फिक्स कर डॉक्टर मनमोहन सिंह को एक्सीडेंट प्रधानमंत्री बताया था, वही आरएसएस, वही बीजेपी आज डॉक्टर मनमोहन सिंह के जो 10 साल का उनका प्रधानमंत्री पद का कारकिर्द रही है, उसके बारे में आप सब बखान कर रहे हैं। और इसलिए मैंने शुरुआत में कहा था कि मैं प्रधानमंत्री, बहुत कमजोर प्रधानमंत्री करके मेरे को मेरी बदनामी की जाती थी, लेकिन आने वाला कल ये बताएगा कि मैं कितना मजबूत और कनखर प्रधानमंत्री था। तो मनमोहन सिंह साहब ने हमेशा आलोचकों की तरफ न देखते हुए देश की जनता के तरफ और देश के हित के लिए काम किया है। और ऐसे प्रधानमंत्री को अगर अनुपम खेर जैसे विद्वान, महान विद्वान, अब चाटुकरी नहीं बोलूंगा मैं, लेकिन महान विद्वान,
तो ऐसे अनुपम खेर अगर डॉक्टर मनमोहन सिंह साहब को उस समय एक्सीडेंट प्रधानमंत्री कहते होंगे, तो आज वो समाज के सामने खुद अनुपम खेर जैसे इंसान नीचे गिर गए। दादा इसके इधर बीजेपी अब वो तुम बीजेपी का इस वक्तव्य को समझ रहे हो ना, कितनी ऊंची बात कर रहे हैं। हमने कोई राजनीति नहीं की। मैंने कहा ना कि दुनिया के देशों ने डॉक्टर मनमोहन सिंह साहब को सबसे पढ़ा लिखा, सबसे विद्वान ऐसा मनमोहन सिंह को गौरवित किया था, तो हमने उसकी राजनीति नहीं की थी। वहां तो कोई नमस्ते भी नहीं करता आज के प्रधानमंत्री को दुनिया में, तो भी वो उधर अपना फोटो निकाल के भेज देते हैं। तो वो राजनीति कांग्रेस ने कभी नहीं की और कांग्रेस नहीं करेगी। कांग्रेस और बीजेपी में इतना ही फर्क है, कांग्रेस कभी भी ऐसे पदों पे राजनीति नहीं करती, लेकिन बीजेपी ये पद के बैठकर कैसी राजनीति कभी पूरा देश देख रहा है। तो मुझे डॉक्टर मनमोहन सिंह साहब के हमने सम्मान दिया नहीं दिया ये देश जानता है। बीजेपी के सर्टिफिकेट की कांग्रेस को जरूरत नहीं है। दादा बीजेपी अब मुझे पता नहीं यार, राजघाट में अगर डॉक्टर मनमोहन सिंह साहब का आज अंतिम संस्कार होता तो सबको सच लगता, पर जब डॉक्टर मनमोहन सिंह साहब का राजघाट पे नहीं तो दूसरी जगह उनका अंतिम संस्कार हो रहा है, पूरा देश देख रहा है, दुनिया देख रही है। तो इस तरह अब झूठ बोलना उनका बीजेपी का तो कर्तव्य है, तो बोलते रहेंगे। आज सैटरडे कोर्ट भी बंद है, तो भी डॉक्टर मनमोहन सिंह की जो पूरे मीडिया सोशल मीडिया में डॉक्टर मनमोहन सिंह साहब के बारे में जो आज पूरा दिखाया जा रहा है, उन्हें ये देश के लिए क्या किया है, लेकिन उसको डाइवर्ट करने के लिए सैटरडे आज छुट्टी का दिन होने के बाद भी डिफेमेशन नोटिस अगर राहुल गांधी जी को भेजा जा रहा है, तो समझ लो कि बीजेपी डॉक्टर मनमोहन सिंह साहब का जब वो थे तब भी डरती थी, आज वो जाने के बाद भी डर रही है। तो ये उनका डर है और राहुल गांधी जी सक्षम है ये सब मामले को जवाब देने के लिए। अभी पार्लियामेंट में भी उनके ऊपर झूठा आरोप लगा है, जो सारंगी नाम का उसने खुद 2 मर्डर किया है, उसके ऊपर एलिगेशन है। वो मंत्री था केंद्र में, वो खुद ही गिर गया, जिसने गिराया वो भी अब दिखने मिल रहा है। तो झूठे आरोप तो लगाए थे राहुल जी को, तो सच सच ही होता है।